एक गुन्ह्याची तीव्रता कमी होत नाही तोच दुसरा गुन्हा घडतो आणि त्यामुळे पुण्यात पुन्हा पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। एकतर्फी प्रेमाला नकार दिला तर प्रेमवीर पिसाटला आणि त्याने तरुणीला घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार केला। पुण्यातील बालेवाडी येथे ही धक्कादायक घटना घडली आणि गोळीबार केल्यानंतर प्रेमवीराने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून पळून जाण्याचाही प्रयत्न केला, ज्यात हा माथे फिरून जखमी झाला। जोश होता हाय आणि बंदूक होती लोडेड। एकतर्फी प्रेमाला दिला नकार तर बेछूट गोळीबार। हॉस्टेलमध्ये घुसून फायरिंग, डोक्यात प्रेमाची झिंग। मैत्रिणीशी ब्रेकअप के बाद ब्लॅकमेलिंगचा घाट। गर्ल्स हॉस्टेलमध्ये प्रियकराची दहशत। पुण्यातील बालेवाडी परिसरातील याच निक मार्क कॉलेजमध्ये सध्या विद्यार्थिनींमध्ये दहशत माजली आहे। या कॉलेजच्या लेडीज हॉस्टेलमध्ये सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास एका प्रियकरानं प्रेमभंगातून हवेत गोळीबार करत स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। प्रियकर तरुण सूरज सोनी हा मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथील असून तो त्याच्या प्रेयसीला गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता। याच्यातील एक विद्यार्थिनी आहे जी निकमार संस्थेमध्ये शिक्षण घेते। याच्यातील जो आरोपी आहे सूरज महेंद्र सोनी, हे मुलगी आणि ते पूर्वी भारतीय विद्यापीठच्या लवळे कॅम्पसमध्ये कॉलेजमध्ये असताना दोघांची मैत्री होती एकमेकांची। मुलगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल होती, हा मेकॅनिकल होता। त्यावेळी त्यांची दोस्ती होती एकमेकांची। नंतर ती मुलगी तिथलं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर तिनं आता निकमारला प्रवेश घेतला होता पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमासाठी। परंतु नंतर तो मुलगा सारखा तिचा पाठलाग करायचा, तिचा फोन वगैरे बघायचा। त्यांनी सांगितलं तुझं फ्रेंडशिप जमणार नाही। तिने ऑगस्टमध्ये त्याला ब्लॉक केलं होतं। सूरज सोनी आणि पीडित तरुणी हे पुण्यातील भारती विद्यापीठ कॉलेजमध्ये होते। त्यावेळेस त्यांच्यात मैत्री झाली। मात्र नंतर पीडित तरुणी निक मार्क कॉलेजला गेल्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला। ती त्याला प्रतिसाद देत नव्हती। यामुळे तिला घाबरवण्यासाठी वॉचमनला पिस्तूलचा धाक दाखवून सूरज थेट लेडीज हॉस्टेलमध्ये शिरला। तिथं त्यानं प्रेयसीशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तिनं बोलण्यास नकार दिल्यामुळे सूरजनं तिला घाबरवण्यासाठी आपल्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला। मग तो मला त्याने अशा पकडलं आणि तिथं लिफ्टपर्यंत घेऊन गेला आणि मला सोडून दिलं। मग मी आलो पळत। मग माझा तिथं लँडलाईनचा फोन होता, तिथून मी कॉल केला गेटवाल्यांना। ते अशी 2 वार्डन, काही 1 वार्डन 2 सिक्युरिटी पडत आले आणि ते वरती गेले। मी खाली थांबलो। मग मला वरून आवाज आला की तो 4थ्यावरून डायरेक्ट उडी मारली त्याने। तिथं ती मुलगी नव्हती बेडवर, त्याने बेडवर 2 गोळ्या जाळल्या। ते आता त्यांना सांगतो आवाज आला नाही, कारण मी माझ्या याच्यामध्ये होतो तंत्रीमध्ये, मी घाबरलो होतो पूर्ण। गोळीबार करत प्रेमभंग झालेल्या सूरजनं मग स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला। यामुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। तपासामध्ये सूरजनं हे पिस्तूल मध्य प्रदेशमधून आणल्याची माहिती उघड झाली। माथे फिरू हा विकृत आहे। त्यानं यापूर्वीही पीडित तरुणीला कॉलेजमधून काढून टाकण्यासाठी कॉलेज प्रशासनाला अनेक वेळा ईमेल पाठवले होते, मात्र प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं अखेर आरोपीचा राग शिगेला पोहोचला आणि तो पिसाटला। पुण्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसतंय, ज्यामध्ये दिवसाढवळ्या खून आणि गोळीबारांच्या घटनांचा समावेश आहे। आज पुन्हा एकदा एका कॉलेज तरुणानं एकतर्फी प्रेमातून गोळीबार करत स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। यामुळे एकूणच पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। कॅमेरामन सुशांत सह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।